2 दिवसापूर्वी बीड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडलेली आहे। जवळपास 70% जास्त मतदान झालेलं आहे। 15,19,000 मतदान झालेलं आहे। मित्रांनो, 2019च्या तुलनेमध्ये 4.92% मतदान जास्त झालेलं आहे। म्हणजे जवळपास 2.25 ते 2.5 लाख मतदान हे जास्तीचं आहे, टक्केवारीच्या हिशोबाने जास्त झालेलं आहे। नेमकं हे मतदान कुणाचं आहे याबद्दल चर्चा, तर्कवितर्क सुरू आहे। पण मित्रांनो, खास करून आपण या ठिकाणी ही चर्चा करणार आहोत की ही निवडणूक नेमकी कशी लढली गेली। कोणतीही लोकसभेची निवडणूक ही जिल्हास्तरीय मुद्दे असतात, जिल्ह्याचे प्रश्न असतात, त्यामध्ये राज्याचे प्रश्न असतात, राज्याचं धोरण काय असतं किंवा काय असलं पाहिजे यावर चर्चा असते, यावर प्रचार केला जातो। देशाच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो, खासदार कसा असावा यावर चर्चा केली जाते। मात्र इतिहासामध्ये, बीड लोकसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक जातीवादी स्वरूपाची किंवा जातीवर लढली गेली, जातीपातीवर लढली गेली। मराठा, वंजारी किंवा मराठा आणि ओबीसी एकंदरीत असं विरोधात चित्र यावेळी पाहायला सर्वत्र मिळालेलं आहे। आणि खास करून सोशल मीडियावर तर इतका भडीमार होता मित्रांनो दोन्ही बाजूंनी की या 1-1.5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे सुज्ञ मतदार होते, या सुज्ञ मतदारांना सोशल मीडियावरती जाऊन सोशल मीडियाचा वापर करावा की नाही असा प्रश्न एकंदरीत पडला होता। काही तुम्हाला मी काही पोस्ट दाखवणार आहे, काही कमेंट दाखवणार आहे की किती जातीय स्वरूपाच्या कमेंट आणि किती खालच्या थराच्या कमेंट यावेळी केल्या गेल्या, वैयक्तिक स्वरूपाच्या कमेंट यावेळी केल्या गेल्या। आणि महत्त्वाचे मुद्दे, बीड जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीतले महत्त्वाचे मुद्दे हे पूर्णतः या गोष्टींना पूर्णतः बगल दिली गेली होती आणि फक्त जात आणि जात हे एवढंच यावेळी पाहिलं गेलं। आणि एकंदरीत यामुळं एक चुरस निर्माण झाली आणि एकंदरीत वर्चस्वाची लढाई म्हणता येईल या गोष्टीला किंवा या बाबीला। या दोन्ही समाजाच्या माध्यमामध्ये किंवा दोन्ही समाजामध्ये वर्चस्वाची लढाई असल्याचं कुठंतरी या ठिकाणी जाणवलं गेलं। त्यामुळं मताचा आकडा किंवा मताची टक्केवारी, मतदानाची टक्केवारी जी आहे ही वाढली गेली। एकंदरीत खालच्या थराचं राजकारण, खालच्या थराची प्रचार हे सर्वत्र पाहायला मिळाला। वास्तविक पाहता बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत मित्रांनो। रेल्वेचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे किंवा मोठा उद्योग एकही बीड जिल्ह्यामध्ये नाही। कृषीच्या बाबतीमध्ये सुद्धा एकही मोठा उद्योग बीड जिल्ह्यामध्ये नाही। हे सर्व प्रश्न असताना या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त जात 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 हेच या प्रचाराचा खास मुद्दा राहिला। एकंदरीत गावागावामध्ये हे जातीवादी स्वरूप किंवा जातीय वातावरण पेटलं गेलं आणि त्याचे परिणाम मित्रांनो इतके मोठ्या प्रमाणात होणार आहेत असं दिसतंय की आजच्या घडीला जर पाहिलं, मतदान जरी झालं तरीसुद्धा पहा, तुमच्या आजूबाजूला हा अनुभव येऊ शकतो की ओबीसी आणि मराठा समोरासमोर मित्र असणारे लोकसुद्धा समोरासमोर आले तर बोलणं, त्यांना बोलावं, एकमेकाला बोलावं की नाही बोलावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये असंही म्हटलं जात आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत किंवा इतर कोणत्याही निवडणुका, या निवडणुकीमध्ये सुद्धा यापेक्षाही भयानक स्थिती असू शकते। कारण ही सुरुवात आहे, बरेच जण म्हणतात की ही सुरुवात आहे। त्यामुळे मित्रांनो, बीड लोकसभेच्या या निवडणुकीनंतर तब्बल 15 ते 20 वर्षे लागतील की पहिल्यासारखं वातावरण व्हायला। त्यामुळे हे वातावरण खूप खराब झालेलं आहे। पाहूया आपण नेमकं ह्याच्यामध्ये आणखी काही वेगळा विषय असेल तर आपण निश्चित भेटूया। माणुसकी लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं जर नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।